आहे कुराडे कुराड नाही मागितली 3 बादल्या होतल्या 3 कटरडे रे तू घाबरली ना मी इतका खोटेपणा चॅनल सो हा आहे तुमच्या आवडीचा ब्लॉग गावाकडचा तर मी गावाकडे आली आहे आणि माझी सुपर वुमन काय काय करते तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे माझी मम्मी तिने काय काय शेतात लावले हे पण तुम्हाला दाखवणार आहे आणि मी पहिल्यांदा ऋतूला ओरडली आहे आणि ते मी व्हिडिओमध्ये घेतलंय आणि का ओरडली आहे कशासाठी ओरडली हे बघायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप सारं प्रेम द्या काय करतोय आमचा ऋतू हे नक्की बघा तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये जाऊन आणि आमची मम्मी पण काय करते तुम्हाला दाखवणार आहे सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा म्हणती र मम्मी नाही खोटं सांगते का मम्मी खोटं सांगते म्हणतोय हसतोय काय म्हणत होता लय बारीक ऐकत तू काल मम्मी मी बोलत होती ते ऐकलं ना मम्मी मला विचारितोय शिंग्याला जाणार होती ना तू हा तुला यायचंय का तुला यायचंय बर जाऊ की जाऊ जाऊ हा कधी उठला का रे अयो माझ्या बापाने बर हा किडनी विकते तुला देते बाबा 3000 देते लुकडा इथं रेंज आहे ना तिथून बोला ना काय मी गेलो ना कटिंग ते करायला हा इथपर्यंत बुजवून घ्यायला का इथपर्यंत बुजवून घ्यायला कारण की ते गेट आलं ना हा इथपर्यंत भिंत येणार आहे हा इथं भिंत आली की त्याचा गिलाव एवढा तरी वाढतो बर गिलावाचा हा मग इथं जर आलं हा आणि ह्याचं इथं आलं तर मधनं गाडी जाणार आहे का एवढं स्पेस मधनं त्यांना सांग ना काकांना सांग हे आहे ना ऐका की इथपर्यंत बुजवून टाका ही इथपर्यंत बुजवून टाका म्हणजे इथं भिंत वाढली पाहिजे कारण की तेवढं जर जागा राहील ना 4 व्हीलर यायला जागा राहणार नाही काय जागा कमी पडेल एवढं काढून टाकायचं आणि मग इथून मग हे करायचं पायावर जागा कसं 4 व्हीलर जरी गेली तरी हा एक माणूस त्या 4 व्हीलरच्या सोबत चाललं पाहिजे थोडं मोकळं ढाकळं डॅडी अरे मोटर चालू करायची ओ डॅडी इथपर्यंत बुजवून घ्या हा जे करायची तिथून तिकडे बांधकाम करायचं इथून इकडे आणि मध्ये मोकळ नाही एवढं बुजवायचंय हा ते बुजून घेऊ ना म्हणजे जागा तेवढी राहिली पाहिजे बुजून घ्यायची शक्तिमान हा धरा शक्तिमान हा कुठे गेल्यावर पश्चिमी कुठे गेलाय? गाडीवर बसायला गेलाय खजूर खायला बोलावली तरी खजूर खा नीट काढ बुवा हा अजून एक घे खा हा त्यांना पाणी पिताना ना त्या जीवावर येतं पाणी प्यायला का अंग थरथर थरथर कापतं पाणी पिताना आहो त्याला तसंच होतंय ताकद नाहीये काय कुठे कटरडे रे तू घाबरली ना मी इतका खोटेपणा लक्षात होतं तुमच्या माझं नव्हतं शर्ट टाकलेलं माझं नव्हतं लक्षात तसा शर्ट टाकला होता बघा लाडाचा जावई सासरवाडीला आलाय आणि कपडे घेऊन आलाय धुवायला सासूला नाही तुला मी नाही धुणार जा तिकडे वॉशिंग मशीन घ्या मग ऋतू बघ दाजी काय म्हणतोय
कपडे धुवायला घेऊन आले. कायला सुट्टीला आले का? कपडे धुवायला आले रे बोक्या तुझी मी. गाईज माझ्या आधीच्या पप्पांचा टॅटू बघा. टॅडी द्यायची नाही. हो बाजूला. हा, हो, चल. करके म्हणलं तरी दम नाही निघत तुला. कशाला ठेवायचं. तिला म्हणलं फक्त मला 10 मिनिटं दे. ठीक आहे, मला लागली असतील 20 मिनिट. मी म्हणजे लगेच उभी राहिली होती ती भांडी. बडबड कर ना बस. जा. माझी मम्मी ना, तिला म्हटलं ना एक काम करते मी, थांब जरा 10 मिनिट. तर बिलकुल थांबत नाही. 10 मिनिटं वाट बघती करते का नाही आणि लगेच काम करायला स्टार्ट करते. आता मी म्हटलं आंघोळीच्या आधी ना पहिले सगळी कामं उरकून टाकावं. भांडी घासली तिची, किचन साफ केलं, किचन ओटा, तिचं किचन सगळं घर झाडून घेतलं. आता किचन पुसतीये. आता आली का ती अशी सरप्राईज होईल. अगं बाई, मी कधी काम करत नाही ना जास्त, ती काय करते करून देत नाही. तिला थांब म्हटलं का ती तिचं काम उरकून टाकते. मग मी तरी काय करणार ना, कामचोर माणसाचं असंच असतं. काय म्हणती? मस्त केलंय. बरं, अजून बघितलंच नाही तू. मग तुला थांब म्हणलं का 5 मिनिटं? तुला जमत नाही ना. हा, सुपर वुमन आहे ना तू. खरं आहे तुझं. बस ना, आता फक्त कपडे धुवायची राहिली ना त्या कामांमध्ये. वा, बर. मी आता आंघोळ करीते. हा हा. त्या बाटल्या घासल्यात आणि मग भरलेत. हा, फ्रीज ओपनच ठेवलंय तू. अगं ते आता मला इकडे काय दिसले माहिती का तुला? काय दिसलं? एक मुंगी आल्या सगळ्या लाल मुंग्या. इकडे बघा, हे बघ बाहेरून येते ते बघ. अरे बापरे, कशा गाडी अवघड आहे. आमची सुपर वुमन बघा. अय सुपर वुमन, सुपर वुमन. 2-3 शर्ट धुते. हा सगळं शेड मध्ये तारो शिरते. हा हा, चालते. बाई, रोज सांगतो मी मम्मीला कपडे पिळू लागतो. अगं बारकाली पिळते बाई. आणि तू तर बसलेला दिसतोय मला इथं. बारकाली पिळतो. बारकाली पिळतो. मग बारकाली असतात तरी किती 2-3 कपडे. किती खोट बोलतो. किती खोटरडा आहे रे तू. आ नाही, 1 नंबरचा खोटारडा पोरगा आहे तू. काय म्हणते मी? काय म्हणते म्हातारे? खोट बोलती याचा अर्थ तू खोट. सुपर वुमन खोट बोलती. दाजीला पण त्यासारखं जो येते बसून काढायचं. ते दाजीन त्या तो सारखाच आहे, सेम आहेत, काही फरक नाही. कटाळ्या बोकाचे कपडे काय घालतात काय माहिती. कपडे कशाला घालता रे? उघडं नाही राहत. उघडं नाही राहता येत. भारी दिसतोय रे तू. 1 नंबर दिसतोय, 1 नंबर. उभा राहा बरं, जरा दाखव सगळ्यांना कसं दिसत आहे पोरग. अरे माग सरकार बोकिया. हा था, ये इथं लय भारी दिसतोय. माग थांब. अरे रताळ्या थांब ना तिकडे. हा अरे रताळ्या, कपडे छान दिसतात म्हणून तुला व्हिडिओ मध्ये घेतला मी. हा, म्हणून म्हणलं इकडे. तुला झोप येते का? मग जाऊ दे, आमचा ऋतू लय सॅड आहे आज. त्याला काय माहिती कुठलं मोठं दुःख झालेलं आहे. तो काय हसाना. मम्मी आता काय करायचं? तर गाईज हे आमची केळीची झाड. वा मम्मी, केळ परत आली ग. वा 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 वा. आणि हा 3 आहेत का? 1 कुठं आहे? हा, 2 घड आहेत बघा केळीचे. आणि इकडं 3रा आहे. येस, भारी केल्यात मम्मी केळी तू. हा ना मम्मी, तू नसशील तर कसं होईन ग? आम्हाला काय झालंय? तुझ्या इतकं करू का ग आम्ही? बर, ओके. हा मग काय तर, ते तर आहेच म्हणायला.
लिंबूनी बघ ना, लिंबूनी बघ, पपई बघ जा. हा बर, माझी मम्मी लिंबूनी बघ, पपई बघ. हा तर गाईज आमच्या घरी लय फळांची झाडं आहेत. आता ही पपई आहे आणि ह्या पपयांमधल्या पपया मी घरी गावाला पुण्याला पण घेऊन जात असते. आमच्या सरांना पण देते, त्यांना खूप आवडतं. त्यांचा छोटा मुलगा आहे त्याला पण खूप आवडते पपई. आणि हे लिंबुनीचं झाड आहे. लिंब पण चांगली आहे ना. त्याला तिकडची दिली लोकांनी, निधी इकडची काही चालू. हे इकडं बाजूला आहे म्हणून, नाही तर इकडं पण लोक डाखा मारतील मम्मी. इथे केळीची झाड आहेत. अजून तुम्हाला एक झाड दाखवते, त्याला इतके चिक्कू आहेत, इतके चिक्कू आहेत. एकच झाड आहे. दाखव ना, आंब्याचं दाखव ना. हा आंब्याचं पण भारी झालंय. मी तर येतच नाही आमच्या जुन्या घराकडे. हे बघा, हे चिक्कूचं झाड आहे. याला इतके चिक्कू आहेत, बापरे. मम्मी इतके लोकांना वाटते, आम्हाला देते, घरी खातात ते, तरी त्याचे चिक्कू संपत नाहीत. कायम चिक्कू असतात त्या झाडाला. आणि हे आंब्याचं झाड आहे. वा भारी झालंय ग. वा 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 वा. बघा आंब्याचं झाड पण झालं. आमच्याकडे आंब्याचं झाड नव्हतं आणि कैऱ्या पण आल्यात बघा, छान छान. हे लय गोड आंबे आहेत. हे ना आदित्यनी याच्यावरून कोकणवरून आलेले आंबे आणले होते आणि आम्ही त्याच्या कुया टाकल्यात. छान आलेत आंबे. वा, घरच्या आंब्यांचा रस पक्का आहे ना. हा हा, पक्का बरे बरे. पाणी नाही ग मम्मी त्याला. पाणी सोडलं होतं वळा परवा. सोडलंय का. हा, त्याला 8 दिवस पाणी नाही सोडलं तरी काय नाही, सावगी आहे ना. हा हा हा, परवा तर सोडलं होतं, आता नाही सोडलं. मस्त झाले बर का. पण हे पा गाईज, कोरपड सुद्धा आहे. तुला परत पाणी काढून देते. आळं लई मोठं केलंय ग. आळचं मोठंच बरं आहे. पाईप लावलं बरं होतं ना फुल. खोल पाहिजे होतं, खोल. ते उकरून ना बाळमा मारी होतो. अगं बाई बघू ते काय कुदळ नाही ती. मग काय ते. तुला मी तसं जाऊन नाही देणार. मला सांगते काय. मला नाही माहिती, तू सांग. मग काय दुसरं काहीतरी म्हणजे काय. काय मला काय माहिती, तू सांग काय. काय कुदळ अशी असती का. कुदळीने काय करतात. काम करतात. काय काम करतात. खांडायचं काम करतात. याने खांडता येणार आहे का. याने खांडता येणार आहे का. खांडून बघ, याने खांडता येते का. मग काय येते. काय येते. काय येते पटकन सांग. हा, त्यांनी ना गायांचं खायचं तोडीतात. काय येते. काय येते मग त्याचं नाव काय आहे. हा, काय 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 काय. बोल बोल बोल, बरोबर बोलत होता. काय कुदळ. कुदळ वापरतात खाय तोडायला. तू चल मम्मी का, चल असंच चल. चल घेऊन ते. हा चल. शिव्याच खायला घालवणार आहे आज मी तुला. बघ तुला सोडीतच नाही बोके आज मी. आज तू शिव्या खातोयच मम्मीच्या. गाईज बघा हा कसा शेतकरी बनायचा मला सांगा. काय काम सांगायची याला. तिकडं नको, तिकडं नको. मम्मी का चल, मम्मीला दाखव पहिलं ते काय आहे बरं. मला ऐकायचंय किती हुशार आहे बघायचंय तू. ये चल. तुझा आल्य किती हुशार आहे बघा. कुऱ्हाड घेतली त्याने हातात. कुऱ्हाड कुऱ्हाड.
त्याला ना मामाने कुदळ मागितली, तो कुऱ्हाड घेऊन चालला होता. त्याला मी किती वेळची विचारते काय आहे काय आहे. आता ऐकलं त्याने मी काय म्हणले ते. विचारतो काय आहे? कुऱ्हाड आहे. कुऱ्हाड नाही मागितली, कुजळ मागितली होती ना. मोठी कुजळ का छोटी मागितली का मामाने कुजळ? मग टिकाव द्या ना, शेड मध्ये टिकावी. हे काय आहे सांग मम्मीला. काय आहे ती? हा कुऱ्हाडाची. अरे शेतकरी. अगं कुदळ म्हणतय ते, कुऱ्हाड नव्हतं म्हणत इतक्या वेळच. हा का? हा आता माझं ऐकलंय त्यांनी. ए बाबा कुऱ्हाड आहे ती. आपण काय नाही तोडीतो काही पण. यांनी त्याचं नाव काय आहे? अरे काय बाबा कसं व्हायचं. जा कुऱ्हाड ठेवून मामाला शेड मध्ये टिकाव्या कोपऱ्यात कुठंतरी असल. टिकाव दे, नाही तर पप्पाला सांग. असं शेतकरी होणार आहे का रे तू? पप्पाला विचारायचं मामा. असं बरोबर आणून दिलं रे बोक्या. हा आता कसं काय कळलं त्याची ते कुदळ म्हणून? हा मी म्हणलं बारीक बारीक नाही, ते बारीक कुऱ्हाड होती. कुदळ तुला माहिती आहे ना चांगलं. मग मम्मीचा ढोस लागतोय तुला, बाकी काही नाही लागत मला. हा मम्मी समोर आली का बरोबर काम सुचत तुला बोकी. मग काय मग जाते कपडे वाळायला. आमचा ऋतू बघा किती भारी झोपलाय. अगो बाई उठला का रे तू माझ्या आवाजाने? झोप 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 झोपा. आमचे पप्पा झोपले तर त्यांचं पोट दुखतंय. मी रेडी झाली. म्हातारे व्हिडिओ काढायचा आहे काय करते? भारी दिसते का ग तुझी लेक तुझ्या साडीत? माझ्या मम्मीची साडी आहे. शरी खाल्ली का काय? ए काय खाल्लंय तो? काय ग आता काय करू नये. तर माझी मम्मी करतीये चिकनच्या भाजीची तयारी. इकडं तिने खारं चिकन शिजवून ठेवलेलं आहे माझ्यासाठी. तिने रताळे उकडले ते, जाऊ दे उघडना झाकण गरम आहे. कसं वाटलं तुम्हाला ब्लॉग नक्की सांगा आणि कमेंट करा. आणि मी ऋतूला ओरडले हे बरोबर केलं का? आणि माझ्या मम्मीची बाग कशी आहे, माझी मम्मी किती काम करते तुम्ही बघितलंच. तर तुम्हाला काय वाटलं नक्की सांगा कमेंट करून. आणि हा फक्त हाफ डेपर्यंतचा ब्लॉग होता, कारण खूप मोठा ब्लॉग होतो आणि मग टायमिंग पण खूप जातो, त्यात माझा व्हिडिओ अपलोड होत नाही आणि तुम्हाला पण इतका वेळ कंटाळा पण येत असेल, म्हणून मी छोट्याच मिनिटामध्ये आवरायचा प्रयत्न केला आहे. तर अजून ब्लॉग पुढे येतच राहतील गावाकडचे, तुम्ही नक्की बघत राहा आणि खूप सारं प्रेम देत राहा. बाय बाय.